काय होतंय मला समजना मी करतो आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलची. तर मित्र तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र. तर तिथून तुम्ही जाऊन चॅनल जे ते जॉईन करून तुम्ही ॲप जो तो डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे. तर या दोघांची लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. जर का मित्र तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जे आपले व्हिडिओ आणि अपडेट जे ते येत असतात मित्रांनो. चला तर मित्र आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र आपल्याला सर्वात आधी आपल्याला अलर्ट मोशनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट जो असेल तो आपल्या इथं इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तुमच्या समोर इथे अशा प्रकारे ग्रुप वगैरे काही दिसतील. तर इथे बघा आपल्याला सर्वात आधी काय करायचं, आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन आपल्या प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये यायचे. त्यानंतर एक तुम्हाला अशा प्रकारचा एक ब्लॅक कलरचा व्हिडिओ दिला असेल तो इथं ऍड करून घ्यायचा. ऍड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून वरती तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत त्यावरती जाऊन याचा जो ॲडिओ असेल तो इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. त्यानंतर ब्लॅक कलरचा जो व्हिडिओ होता तो इथं डिलीट करून टाकायचा. डिलीट केल्यानंतर आपला तो जो ॲडिओ असेल तो आपल्या इथं राऊंडेड रेक्टँगल 1च्या खालती आपल्या इथं लावायचं आहे. त्यानंतर राऊंडेड रेक्टँगल 1 जो होता तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे. तर इथं डिलीट झाल्यानंतर इथं तुम्हाला आता ग्रुप आणि इमेजेस काय दिसत आहेत. तर इथं तुम्हाला इमेजेस जे ते कसे रिप्लेस करायचे हे तुम्हाला इथं सांगतो. काय याचं बघा मित्र, सुरुवातीला तुम्हाला एक इमेज दिसत आहे ग्रुप 1च्या खालती, तर त्यावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला इथं जे काही दिसत आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला आता इथं जो कोणता इथं फोटो घ्यायचा असेल तो इथं फोटो घ्या. त्यावरती क्लिक वरती प्लसवरती क्लिक करा, म्हणजे जो आपला फोटो आहे तिथं ऍड होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला जिथे बॅक येऊन जायचे. आता त्यानंतर आपल्या बघा काय यायचं, आपल्या ग्रुप 1 मध्ये आपलं क्लिक करून आपल्या एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर इथं तुम्हाला इमेज दिसत आहे तर त्या इमेजवरती आपलं क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जायचे. परत तुम्हाला इथं काय दिसत आहे त्यावरती क्लिक करायचंय मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण सर्वात आधी जो आपण इथं इमेज ऍड केला होता तोच इमेज जो आहे तो आपल्या इथं रिपीट जो तो ऍड करायचा आहे. तर तो इथं ऍड केल्यानंतर आपल्या जिथे बॅक येऊन जायचे. इथं बॅक आल्यानंतर आपल्या परत जिथे काय यायचं बघा मित्रांनो, जर का तुम्हाला इथं लिरिक्स वगैरे काय एडिट करायचं असेल तर त्यासाठी बघा आपल्याला काय यायचं, त्यावरती लिरिक्सवरती क्लिक करून एडिट टेक्स्टमध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला जे काही टेक्स्ट इथं लिहायचं असेल, तुम्ही जो कोणताही सॉन्ग ऍड केला असेल तर ते टेक्स्ट इथं तुम्ही टाईप करून घ्या. त्यानंतर वरती तुम्हाला जो कोणताही फंड असेल तो इथं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथं तुम्हाला इथं तुम्हाला कलर बघू शकता, तर त्या कलरवरती जाऊन तुम्हाला हवा तो इथं कलर घेऊ शकता. त्यानंतर वरती राईटवरती क्लिक करा मित्रांनो. तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन तुम्हाला इकडे बघा एक मित्रांनो खालती 3 नंबरला एक ऑप्शन भेटेल, त्यावरती जाऊन इथं कलरमध्ये जाऊन तुम्हाला जो हवा तो कलर इथं घ्या. म्हणजे जो आपण टेक्स्टला कलर दिला होता तोच इथं कलर जो आपल्याला लावायचा आहे मित्रांनो. त्यानंतर जे आपल्याला बॅक जे ते येऊन जायचंय. बॅक आल्यानंतर आपल्या परत जिथे बॅक येऊन जायचं. तर अशा प्रकारे आपलं जे इमेज वगैरे इथं जिथे बरोबर जे तिथं एडिट होऊन जाईल. तर त्यानंतर आपल्या परत नंतर काय यायचं बघा मित्रांनो, आता इथं तुम्हाला खूप सारे इथे बिट दिसतील. तर इथं आपल्या काय यायचं अशा प्रकारे ग्रुप आणि इमेज जे आहेत ते इथं आपल्याला ऍड करायचे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय यायचं आहे, तुम्हाला लेफ्ट साईडला काय करायचं आहे, तुम्हाला इमेज आणि जो आपला ग्रुप असेल त्याला जिथे आपल्या इथं सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला राईट साईडला बघा इथं वरती बघा 2 स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे, तर त्यावरती जाऊन ह्याच्या कॉपी टू लेअर इथं करून घ्यायच्या. त्यानंतर इथं आपल्या काय यायचं बीटवरती येऊन जायचे 5.27 सेकंदाच्या. त्यानंतर जे इथं आपल्या काय यायचं त्या लेअर जो आपण कॉपी केलं होत्या ते इथं पेस्ट करून टाका. पेस्ट केल्यानंतर आता ह्या लेअर कमी पडत आहेत, तर आपल्याला त्याची टाइमलाईन जी असेल ती इथं इन्क्रीज करायची. तर ती करण्यासाठी आपल्याला यायचं नंतरच्या बीटवरती येऊन आपल्या इथं ग्रुपवरती क्लिक करून आपल्या स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन एकदम शेवटचा जो ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा, म्हणजे तिथपर्यंत आपली लेअर जी आहे ते ऍडजस्ट होऊन जाईल. परत आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून परत स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन आपल्या तो जो स्टेप जी असेल ती इथं फॉलो करायची, म्हणजे तिथपर्यंत त्याची जी लेंथ असेल ती येऊन जाईल. तर अशा प्रकारेच आपल्या इथं जेवढे काही पुढे बीट असतील त्या बीटला जे आपले जे प्रोजेक्ट वगैरे जे असतील तिथं ऍडजस्ट वगैरे करून घ्या. आणि आता तुम्हाला मी जे ते टेक्स्ट कसं एडिट करायचं आणि फोटो जे ते कसे ते रिप्लेस जे ते करायचे हे तर तुम्हाला इथे सांगितले. तर तुम्ही ही स्टेप फॉलो करून आता आपल्या इथे जेवढे काही इमेजेस वगैरे असतील ते सर्व इमेजेस तुम्ही इथं रिप्लेस वगैरे इथं करून घ्या.
ओके, तर मित्र इथं आपले जेवढे काही इमेजेस होते ते सर्व इमेजेस मी इथं रिप्लेस वगैरे इथं करून घेतले. त्यानंतर इथं तुम्हाला सुरुवातीला एक व्हिडिओ भेटेल, तर त्यावरती क्लिक करू. वरती 2 स्क्वेअर दिसत आहेत आणि प्लस त्यावरती क्लिक करून ह्याची कॉपी लेअर करायची. त्यानंतर बिटनुसार इथं तुम्हाला इथं काय करायचं, पेज जे तिथं करून टाका. तर अशा प्रकारे तुम्ही इथं जे प्रत्येक बिटवरती येऊन तुम्ही इथं पेज ह्याला करून टाका. त्यानंतर आपल्या परत व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमोजी दिला असेल तो इथं ऍड करून घ्या. त्यानंतर व्हिडिओच्या एंडला येऊन पहिला जो ऑप्शन असेल तो इथं सिलेक्ट करा, म्हणजे एंडपर्यंत त्याची जी लेअर असेल तिथं येऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथे रेडी झालाय. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये जे ते सेव्ह करण्यासाठी बघा आपल्या काय आहे, वर तुम्हाला सेटिंगच्या बाजूला जो एक ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती क्लिक करा. त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करा, म्हणजे आपला जो व्हिडिओ होता गॅलरीमध्ये जाण्याची ते सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे ते एवढंच होतं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.